इतिहास फक्त राज दरबारात किंवा रणांगणावर सांडलेल्या रक्ताने लिहिला जात नाही, तर तो लिहिला जातो अचूक रणनीती आणि शत्रूच्या छावणीतील प्रत्येक गुप्त बातमीवर. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन मुघल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांना धूळ चारली. पण तुम्हाला माहिती आहे का, या यशामागे महाराजांची सर्वात मोठी ताकद कोणती होती? ती ताकद होती स्वराज्याचे गुप्तहेर खाटे, स्वराज्याचा धुरंधर, एक असा अदृश्य डोळा जो कधीही झोपत नव्हता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवरायांच्या याच रहस्यमय आणि अभेद्य गुप्तचर यंत्रणेचा इतिहास, ज्यांनी केवळ माहितीच काढली नाही, तर स्वराज्याला कित्येक संकटांतून तारले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला काही अशी नावे आणि कथा समजतील ज्या इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी हरवल्या आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण महाराजांच्या गुप्तहेर खात्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला वाटते की ही पूर्णपणे शिवरायांचीच संकल्पना होती. पण नाही, या प्रभावी गुप्तहेर खात्याचा पाया रचला होता स्वतः शहाजीराजे भोसले यांनी. शहाजीराजांनी निजामशाही आणि आदिलशाहीत काम करताना अनेक राजकीय उलथापालथी पाहिल्या होत्या. त्यांना पक्के ठाऊक होते की शत्रूच्या हालचालींची अचूक माहिती असणे हे सैन्याच्या ताकदीपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. शहाजीराजांनीच स्वराज्याची संकल्पना शिवरायांच्या मनात रुजवली आणि पुणे सुपे परगणा शिवरायांच्या हाती सोपवताना त्यांनी केवळ सैनिक दिले नाही, तर एक अशी गुप्त व्यवस्था पण दिली ज्यात राजकीय आणि लष्करी हेरगिरीचे महत्त्व अधोरेखित केले होते. शहाजीराजांच्या याच दूरदृष्टीवर शिवरायांनी पुढे एक परिपूर्ण आणि यशस्वी गुप्तहेर जाळे विणले. स्वराज्याचे गुप्तहेर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे बहिर्जी नाईक. पण थांबा, बहिर्जी नाईकांच्याही आधी हिंदवी स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे एक प्रमुख होते. त्यांचं नाव होतं विश्वासराव नानाजी प्रभू दिघे. मूळचे मोसे खोऱ्यातले नानाजी दिघे हे आदिलशाहीच्या अंमलाखाली देशपांडे होते. पण शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या विचाराने भारावून त्यांनी आपली वतने सोडली आणि ते शिवरायांना येऊन मिळाले. आदिलशाही राहणीमान, त्यांचा पेहराव आणि भाषा यांची त्यांना अचूक माहिती होती. याच उपजत गुणांमुळे महाराजांनी त्यांना गुप्तहेर खात्याचे प्रमुख बनवले. ते एक पंचहजारी सरदार होते. यावरूनच त्यांचे महत्त्व लक्षात येते. तुम्हाला अफजल खानाचा वध माहितीच आहे, पण या वधामागे विश्वासरावांचे मोठे योगदान होते. शिवदिग्विजय ग्रंथानुसार स्वतः विश्वासरावांनी फकीराचा वेश घेऊन अफजल खानाच्या गोटात प्रवेश मिळवला होता. खानाच्या प्रत्येक हालचालीची, त्याच्या योजनेची अचूक माहिती ते फकीराच्या वेशात महाराजांपर्यंत पोहोचवत होते. एवढेच नाही, तर अफजल खान मारला गेल्यानंतर झालेल्या युद्धात त्यांनी स्वतः हातात शस्त्र घेऊन यवनांचा संहार केला होता. विश्वासराव हे एक अत्यंत चाणाक्ष गुप्तहेर आणि उत्तम लढवय्ये होते. यानंतर स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याची धुरा ज्यांनी सांभाळली ते म्हणजे स्वराज्याचे महानायक बहिर्जी नाईक. अनेकांना वाटतं बहिर्जी हे त्यांचं खरं नाव होतं, पण नाही. त्यांचं मूळ नाव होतं भैरवनाथ जाधव. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शिंगवे नाईक या गावात झाला होता. त्यांच्या असामान्य कार्यामुळे आणि निष्ठा पाहून खुद्द शिवरायांनी त्यांना नाईक म्हणजेच प्रमुख ही मानाची पदवी दिली होती. पण हे गुप्तहेर खाते नक्की चालायचे कसे? मित्रांनो, शिवरायांची ही तत्कालीन गुप्तचर यंत्रणा म्हणजे आजच्या रॉ किंवा मोसादपेक्षा कमी नव्हती. या यंत्रणेत कित्येक हेर होते. हे हेर सामान्य जनतेत मिसळून जायचे. कोणी वासुदेव, कोणी गोंधळी, कोणी व्यापारी, तर कोणी भिकारी किंवा वैदू बनून शत्रूच्या गोटात शिरत असे. त्यांचे नेटवर्क इतके भक्कम होते की त्यात अत्यंत वेगाने पळणारे संदेशवाहक होते. डोंगर दऱ्यांतून प्रवास करत ते गुप्त निरोप पोहोचवायचे. माहिती गुप्त राहावी म्हणून सांकेतिक भाषेचा, सिक्रेट कोड्सचा वापर केला जायचा. रात्रीच्या वेळी मशाली, दिवसा धूर आणि विशिष्ट आवाजांद्वारे सिग्नल दिले जायचे. कोणत्याही युद्धापूर्वी या गुप्तहेरांकडून शत्रूचे सैन्य किती आहे, तिथला भूप्रदेश कसा आहे, पाण्याची सोय काय आहे आणि पळून जायचे रस्ते कोणते आहेत याची रेखी केली जात असे. या गुप्तहेर खात्याचा वापर महाराजांनी केवळ बचावासाठी नाही, तर आक्रमणासाठी सुद्धा अत्यंत चतुराईने केला. पहिले उदाहरण आक्रमणाचे, उंबरखिंडीची लढाई. शाहिस्ते खानाचा सरदार कारतलब खान 20,000 सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. पण बहिर्जी नायकांच्या गुप्तहेरांनी त्याला अशा एका अरुंद दरीत उंबरखिंडीत अडकवले
जिथून ना पुढं जाता येत होते ना मागे. शिवरायांच्या अवघ्या 1000 मावळ्यांनी त्या 20,000 मोगलांना पाणी पाजले. सुरतेवर घातलेला छापा हे देखील गुप्तहेरांच्या अचूक माहितीचेच फळ होते. तिथे कुठे किती संपत्ती आहे हे आधीच बहिर्जींनी शोधून काढले होते. आता उदाहरण बचावाचे. आग्र्याहून सुटका. औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवरायांनी मिठाईच्या पेट्यांतून बाहेर पडण्याचा जो बेत रचला तो पूर्णपणे या गुप्तहेर खात्याच्या जीवावर. आग्रा ते राजगड हा तब्बल 700 मैलांचा प्रवास होता. या पूर्ण मार्गावर महाराजांचे हेर वेगवेगळ्या वेशात खडे होते. रस्ते बदलून वेषांतर करून महाराज सुखरूप स्वराज्यात पोहोचले. कारण औरंगजेबाच्या सैन्याला संभ्रमात टाकण्याचे काम महाराजांचे हेर चोख बजावत होते. स्वतः शिवराय हे देखील शत्रूशी मानसिक डावपेच खेळण्यात आणि बेमालूमपणे वेषांतर करण्यात अत्यंत निष्णात होते. या गुप्तहेर खात्याचा परिणाम असा झाला की शत्रू स्वराज्यावर चालून येण्याआधीच त्यांची योजना महाराजांना माहीत असायची. त्यामुळे कमी सैन्य आणि कमी शस्त्रे असूनही गनिमी कावा वापरून महाराजांनी बलाढ्य साम्राज्यांना पराभूत केले. आजच्या आधुनिक काळात उपग्रह, इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञान आहे. पण विचार करा, 350 वर्षापूर्वी जेव्हा दळणवळणाची मोजकीच साधने होती तेव्हा विश्वासराव दिघे, बहिर्जी नाईक आणि इतर अनेक अज्ञात धुरंधरांनी केवळ आपल्या बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर एवढे मोठे माहितीचे जाळे उभे केले. स्वराज्य हे केवळ तलवारीच्या धारेवर नाही तर या अनामिक हेरांच्या बुद्धिमत्तेवर आणि निष्ठेवरही उभे राहिले. इतिहासाच्या पानांवर यापैकी अनेकांची नावेही नाहीत. कारण एक यशस्वी गुप्तहेर तोच असतो ज्याची ओळख मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही गुप्तच राहते. मित्रांनो, तुम्हाला स्वराज्याच्या या धुरंधरांचा हा इतिहास कसा वाटला? जर तुम्हाला विश्वासराव दिघे आणि बहिर्जी नाईक यांच्यासारख्या वीरांचा अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. हा अनमोल इतिहास प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय.